आज आपण बनवणार आहोत 4 अंड्यांपासून 8 लोकांकरता पुरेल एवढी भाजी. तर ही अंड्याच्या भाजीची पद्धत थोडी वेगळी आहे. तुम्ही नक्की करून पहा. तर उशीर न करता आपण सुरुवात करूया. इथं मी 4 अंडी घेतलेत बघा. आपण पहिल्यांदा अंडी फोडून बाउलमध्ये घ्यायची आहेत. तर बघा आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं तिखट घालून घेऊयात आपण आणि थोडंसं मीठ. चवीनुसार थोडं तिखट मीठ घातलं आहे. त्याच्यानंतर आपण इथं 3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे बघा. आणि हे सगळं आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. बेसन पिठाची गुठळी अजिबात होऊन द्यायची नाही. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. तोपर्यंत आपण एकसारखं विक्स्करनी हलवून घ्यायचं आहे बघा. एकसारखं फेटत राहिलं की सगळ्या गुठळ्या मोडून जातात. नाही मोडल्या तर तुम्ही काय करा, चमच्यानी मोडून घ्या गुठळ्या. नाहीतर तर बघा बेसन पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत. सगळं बॅटर एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण इथं मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी इथं 2 कांदे घेतल्यात, टमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि ओलं खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, कांदे आणि टमॅटो थोडंसं गॅसवर भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं भाजीची चव अजून खूपच वाढते. असं भाजून घ्यायचं. टमॅटोसुद्धा कच्चं घालायचं नाही आहे आणि कांदासुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे बघा. सगळीकडनं कांदा भाजून घ्यायचा. टमॅटो काही पटकन भाजलं जातं, त्याच्यामुळे ते आधी आपण काढून साईडला ठेवायचं. तर आता कांदे व्यवस्थित आपण भाजून घेऊया. कांद्याचं इथे छान असं वाटण केलं ना की भाजीला अजून छान चव येते. त्यासाठी आपण इथं कांदे आणि टमॅटो भाजून घेतले. आता त्याच्यावरचं सगळं काढून घेतलेलं आहे, काळे टरपलं. आणि आता हे सगळं आपल्याला बघा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. सगळी टरपलं काढल्या टमॅटोची इथे. आणि खोबरं बघा मी तसं पातळ कापून घेतलेलं आहे. आणि अद्रकचे मी सगळी सालं काढून तुकडे करून घेतले. तर आता आपल्याला काय करायचं, याचं वाटण बनवायचं आहे. कोथिंबीरच्या आपण काड्यासुद्धा वापरल्या होत्या बघा. तर बघा इथं वाटण आपण एकदम बारीक छान बनवून घेतलं आहे. आता आपण काय करूया, ते बॅटर अंड्याचं बनवलं होतं ना, त्याची पोळी करून घ्यायची. तर पोळी करताना काय करायचं, गॅस पहिल्यांदा गॅस आपण चालू केला का नाही की तवा तापला की गॅस एकदम स्लो करायचा आणि थोडंसं तेल लावून असं हे बॅटर टाकून पसरून घ्यायचं आहे. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, असं हे पसरून घ्यायचं. आणि एकदम हलकंसं असं गव्हळं खालच्या साईडने भाजलं का नाही की लगेचच आपल्याला ह्याची गुंडाळी करायची आहे. ह्याला काही जास्त भाजत बसायचं नाही, हे पटकन उलटतं आणि नंतर आपलं भाजी शिजूनच जाणार आहे. आता हे ओलं असताना आपल्याला याची गुंडाळी बनवून घ्यायची आहे बघा. हात भाजत असला तरी थांबून थांबून तुम्ही ह्याची गुंडाळी एकदम टाईट अशी बनवून घ्यायची बघा. ह्याची गुंडाळी बनवली की दोन्ही साईडने काय करायचं, थोडं हलकं हलकं भाजून घ्यायचं. इथं आपल्याला थोडंसं बॅटर लावून हे लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे ती पोळी उचकटत नाही. आणि दोन्ही साईडनी आलटीपलटी करून व्यवस्थित छान थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे भाजून झालं की नंतर लगेचच दुसऱ्या पोळ्या अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायच्या. आणि ह्याचे बघा असे आपल्याला सुरळीच्या वडीसारखे ह्याचे काप करायचे आहेत. आपण आळूच्या वडीचे काप करतो त्या प्रकारे. आता इथं मी गॅसवर कढई ठेवली. गॅसची आच मिडियमच ठेवलेली आहे मी. आणि इथं 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल तुम्हाला हवं तेवढं घाला, कमी जास्त त्याचं काही नाही. आणि त्याच्यात आता आपल्याला तेल थंड असतानाच त्याच्यात मसाला घालून घ्यायचा आहे. तेल एकदम कडक झालं आणि त्याच्यात आपण हा मसाला घातला का नाही थंड, की काय होतं, सगळे त्याचे छिटे उडतात. त्याच्यामुळं आपण तेल थंड असताना मसाला घातला आहे. थोडी हळद घातली आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे मसाला पटकन भाजण्यास मदत होते. तर गॅसची आच आपण मीडियम ठेवली. मीडियम आचेवर आपण तेल सुटेपर्यंत मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजताना मध्यंतरीच आपल्याला दालचिनीचे 2 तुकडे आणि 2 तमालपत्री घालायचे आहेत. तेलात आपण दालचिनी आणि तमालपत्र घातलं ना तर त्याचा सुगंध एवढा येत नाही. असं घातल्यानंतर ह्याचा सुगंध खूप छान येतो भाजीत. आता इथं बघा मसाला छान भाजलेला आहे तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मी इथं घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि थोडीशी धना पावडर घातलेली आहे, 1 छोटा चमचा. आता हे सगळं व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला. सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी इथं गरम मसाला थोडा घातलेला आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकता. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित छान परतून घ्यायचे. गॅसची आच मिडियमच ठेवली.
ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मगाशी ग्रेव्ही बनवली होती ना, त्याच्यात थोडा मसाला असतो, त्यात थोडं पाणी घातले मी आणि ते पाणी या मसाल्यात टाकून आपल्याला 2 मिनटं छान परतून घ्यायचं. त्याच्यामुळे भाजी खूप छान होते आणि चव पण खूप छान लागते. नंतर आपण सगळं पाणी याच्यात ओतून घ्यायचं आणि अजून आपल्याला हवं तेवढं पाणी वतायचं. आपल्याला भाजी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बनवायची, मिडियमच बनवायची आहे. त्या अंदाजाने तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी घालू शकता. तर बघा पाणी घातल्यानंतर आता काय करायचं, ह्याला थोडीशी हलकीशी उकळी आल्यासारखं होऊन द्यायचं, मोहर आल्यासारखं आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या वड्या घालायच्यात. आता बघा कडेच्या साईडने हलकीशी उकळी आली. आता आपण ह्या सगळ्या वड्या ह्याच्यात घालून घ्यायच्या आणि एकदा चमचा फिरवून घ्यायचा आणि नंतर काय करायचं, ह्याच्यावर झाकण ठेवून गॅसची आच आपण कमी करून घ्यायची. म्हणजे वड्या चांगल्या शिजून निघतात, आतून बाहेरून दोन्हीकडून शिजून निघतात. गॅस फुल असला तर वड्या एकदम पटकन नुसत्या वरचेवरच उकळल्या जातात. तर बघा वड्या एकदम छान शिजलेल्या आहेत, किती मस्त वर अशा फुगून आलेल्या आहेत टम्म. त्यानंतर हळूहळू अशा बारीक होऊन जातात, त्यांच्या आहेत त्या नेहमीच्या साईजवर येतात बघा. तर बघा आता वड्या आतून पण छान शिजलेल्या आहेत, एकदम छान मस्त फुगून आलेल्या आहेत आणि भाजीचा सुगंध पण खूप छान येतोय. चव तर खूप उत्तमच असणार आहे बघा. आता ही भाजी बघा आपली झालेली आहे. तर आपण काय करायचं, अजून 5 मिनटं झाकण न ठेवता इथं उकळून घ्यायचं आहे. तर वड्या बघा किती छान झालेल्या आहेत, एकदम मस्त झालेले आहेत. तुम्ही ही भाजी नक्की बनवा आणि भाजी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.